जय शिवराय बाबांनो, मी ज्ञानेश्वर माने आपल्या पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज निघालोय नाशिकवरून आपल्या होम टाउनला, म्हणजेच आपल्या लाडक्या तुळजापूरला. हा माझा पहिला मोठा ब्लॉग आहे. याच्या आधी तुम्ही भरपूर ब्लॉग बघितले असतील, पण जो बाईकवरचा प्रॉपर सेटअप मध्ये प्रॉपर म्हणजे आता सध्या ॲक्शन कॅमेऱ्यानं नाही, पण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं शूट करतोय. पण ठीक आहे, आपल्यासाठी तो प्रॉपरच सेटअप आहे. या प्रॉपर सेटअपने जो मोठा ब्लॉग करतोय तो पाहण्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळी सकाळी निघलोय, त्याच्यामुळे भारी वाटतंय. आणि नाशिकचं वातावरण ना थोडंसं असं थंड आहे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण इथं असा तो थंडी, जी गुलाबी थंडी असते ना, ती फील होते. म्हणजे एवढं गरम नाही होतंय ॲज कम्पेअर टू द संभाजीनगर. ठीक आहे, इकडलं वातावरण वगैरे चांगलंय. मामा काय करून राहिले रोडवर? दोन दिवसांपूर्वी आलो होतो नाशिकला. त्यावेळेस येताना काय आपल्याकडे हा ब्लॉगिंगचा सेटअप नव्हता, त्यामुळे ब्लॉग तर काय बनवला नाही आहे. सॉरी, मोठं ब्लॉग तर काय बनवला नाही आहे, पण एक छोटासा नाशिकचा ब्लॉग बनवलेला आहे, की ज्या सिटीमध्ये थोडंसं फ्रेंडसोबत एक्सप्लोअर केली होती सिटी. तो ब्लॉग आपला येऊन जाईन. गतिरोधक बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. हा सेटअप तुम्हाला कसा वाटतोय? आणि हो, याच्या आधीचा जो ब्लॉग टाकला होता आपल्या या रायडिंग ग्लोव्हचा, तो पाहिला नसेल तर तुम्ही नक्की बघा. अरे खरंच खूप भारी आहेत, कम्फर्टेबल आहेत एकदम. जे असं वाटतं की जे इन्व्हेस्टमेंट केली होती ती एकदम वर्थ झाली. फायदा होतो याचा खूप. प्रोटेक्शन तर हाय लेवल आहे, हाय लेवल अगदी. ओके अंकल. 2027ला कुंभमेळा आहे ना, मग त्या कुंभमेळ्याची पूर्ण नाशिकमध्ये तयारी चालू आहे. बऱ्याच रोडचं काम चालू आहे. सगळ्यात आवडता पॅच आपला रोडचा घाट सेक्शन. बाप, एवढी मज्जा येते भाई घाटात गाडी चालवायला ना, खरंच खूप खतरनाक. बघू हा नाशिकचा घाट कसा आहे. सुरुवात तर अगदी एकदम अशी सुंदर सुंदर झाली आहे. हे जे झिगझॅग टर्न्स असतात ना, ते खूप भारी वाटतात. बाईक लीन करायला एवढी भारी मज्जा येते इथं. ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिक. काय करू, पाठीमागे जाऊ का पुढे काढू? पाठीमागे म्हणलं आपल्याला बराच वेळ लागेल, तर आपण साईडने पुढे जाऊ. टू व्हीलरचा आणखी एक फायदा, दे हॉर्न निक साईडनं, झंझट नाही ट्रॅफिकचं. वा, छान. सुपर. एवढं ट्रॅफिक घाटात? अरे भाई, मला तर घाटातल्या वळणांचा आनंद घ्यायचा आहे. सो असो. जय श्री गणेशा, गणेश मंदिर. भारी भारी, खरंच भारी वाटतंय खूप. खरं तर हा सेटअप बनवून द्यायला माझा मित्र गौरव कदम याची खूप हेल्प झाली. तो रात्री कसं आहे, आपल्या नाशिकमधले शॉप माहीत नव्हते, त्याला कॉल केला, आला, भाऊ भेटला आपला. तसा म्हणजे माझा MSCचा क्लासमेट आहे, असं जिगरी एकदम क्लोज फ्रेंड आहे.
टँक बॅग घेतली आम्ही तिथे शॉपमध्ये का, आणि जो आपला हेल्मेट माउंट आपल्याकडे नव्हता की जो आपल्या भागामध्ये भेटत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपला ब्लॉगिंगचे मोठं ब्लॉग शूट करणे राहत होते. पण तो सेटअप आज आपण कंप्लीट केला आहे. थोडीशी इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, आपला मराठी मुलगा काहीतरी करतोय, त्याला सपोर्ट म्हणून तरी, ॲटलिस्ट सपोर्ट म्हणून तरी तुमची साथ हवी आहे. साथ म्हणजे बाकी काय नाही, जो आपलं चॅनल आहे ज्ञानेश्वर माने नावानं, त्या चॅनलवरती जायचंय, फक्त एक सबस्क्राईब करायचंय. किती? एकच. तुम्ही एक करा, आणि बाकी वाटतंय की मी काहीतरी करतोय आपल्या मराठी फॅमिलीसाठी, तर मग आपल्या फॅमिलीसोबत, फॅमिली फ्रेंडसोबत, आपल्या प्रियजनांसोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देते असे नवीन नवीन मोठे ब्लॉग बनवण्यासाठी. अरे एकदम असा रोड भारे, असे रोड्स ना खरंच. घाट मोठा असं वाटलं पण संपला छोट्या ह्याच्यातच. ठीक आहे, नवीन घाटांचा, नवीन डोंगर रांगांचा आनंद घेऊ. खरं तर हा सेटअप आल्या करायला पाहिजे होता. म्हणजे जी त्र्यंबकेश्वरची जी राईड होती, ती त्र्यंबकेश्वरची राईड पण मला शूट करता आली असती, पण नाशिकमध्ये यायलाच उशीर झालेला. त्याच्यामुळे जी शॉप होती की जिथं आपल्याला आपलं सामान भेटणार होतं, ती लवकरच बंद झाली. आपल्याला सेटअप नाही बनवता आला. बरं असो, इथून पुढे तरी कंटिन्युअस आपले मोठे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार आहेत, आणि तुमचं भरभरून प्रेम माझ्या पाठीशी राहील अशी मी अपेक्षा करतो. मी सध्या कन्फ्युजन मध्ये निघालोय नाशिकवरून, जायचंय तुळजापूरला, पण वाया संभाजीनगर मार्गे जाऊ का वाया पुणे मार्गे जाऊ, खूप मोठ्या डाऊट मध्ये. नियर अबाउट 30 ते 40 किलोमीटरचा डिफरन्स पडतोय, पण काय करू काय समजत नाही. बाकी यार मजा आहे या लाईफ मध्ये, खरंच खूप मजा. मला तरी पर्सनली खूप आवडते बाईक घ्यायची, मस्त पूर्ण जग, नवीन नवीन जे सिटीज आहेत त्या एक्सप्लोअर करायच्या. माझं तर ड्रीम आहे ऑल इंडिया राईड कंप्लीट करायची. आता बघू ते कधी होते, आणि ते लवकरात लवकर होण्यासाठी मला तुमची मदत हवी. मदत म्हणजे काय, तुम्हाला पैसे वगैरे नाही मागणार आहे, फक्त आपला जो चॅनल आहे त्याला एक सबस्क्राईब, आणि जो नवीन व्हिडिओ अपलोड होतात त्यांना लाईक अँड शेअर केलं तर मला खूप मोठी मदत होईल. जे आपली मराठी मुलं स्वप्न बघतात ना, ते नक्की पूर्ण होतील. अरे भाई वा, काय रोड आहे. खूप असे नजारे एकदम भारी दिसालेत ना. आता तुम्हाला दिसतेत का नाही माहीत नाही, कारण सूर्य समोरून असल्यामुळे त्याच्या रेस थोड्या कॅमेऱ्यावरती रिफ्लेक्ट होतील. पण मी जे नजारे बघतोय ना, खरंच अप्रतिम अप्रतिम. असे रोडवरती नजारे बघायला भेटायला नशीब लागतं, नशीब. खरंच खूप भाग्यवान आहे, नशीबवान आहे मी, की माझी स्वतःची बाईक घेऊन अशा रस्त्यांवरती फिरतोय. याच्यापेक्षा नशीबवान असेल कशा दिसतील कोणी, पण मी तरी माझ्यासाठी खरंच खूप नशीबवान आहे. अशा रोडवरती ना स्पीड मेंटेन करून बाईक चालवायचा आनंदच वेगळा. ना कुठं स्पीड ब्रेकर आहे काय, एक स्पीड रेंज सेट ठरवली, मेंटेन केली, बस निघाला. ठीक आहे, आपला डिसिजन फिक्स झालाय की आपण पुणे न जाता आपण डायरेक्ट जातोय छत्रपती संभाजीनगर. ज्या रोडने मी आलो होतो त्याच रोडने परत. इच्छा होती की पुण्यामार्गे जावं, पण नाही, जाणार आपण छत्रपती संभाजीनगर मार्गे.
जगदंब जगदंब जगदंब. या रोडला बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जो आपला स्पीड आहे ना थोडासा कमी होतो. जिथं आपण या वेळेवर पोहोचायला पाहिजे त्या वेळेवर पोहोचू शकत नाही, थोडंसं स्लो जातं. पण ठीक आहे यार, चालेल. कुठं एवढा फास्ट आपल्याला हायकोर्टच्या तारखेला जायचं आहे. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए. यार तेरी यारी मैंने तो खुदा माना, मैंने तो खुदा माना. अरे वा, छान केलाय. थोडी नका पण आमच्यासाठी एवढीच जागा. अरे यार, ठीक आहे पण भारी आहे. होय, एक एकदा हात एकीकडे काढतंय, एक इंडिकेटर एकीकडे लावतंय. ये क्या चल रहा है? अरे अरे वा, काय सुंदर मंदिर आहे. श्रीकृष्ण मंदिर. छान आहे, छान, मस्त. आवडलं, खरंच खूप सुंदर मंदिर आहे. सध्या बांधकाम चालू आहे, पण जेव्हा पण बांधकाम पूर्ण होईल अप्रतिम दिसणार आहे ते. हे काय नवीन प्रथा? चला करू थोडीशी ऑफ रोडिंग. कशासाठी खाणलंय काय माहिती. ठीक आहे, आपली ऐक निघून जाते. अरे यार, काय केले लोकांनी काय माहिती. रस्ते खांदून खांदून टाकले सगळे. ही कोणती नदी आहे? अच्छा, म्हणजे इथं पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे रस्ता बंद केलाय. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अरे रे, अरे रे.
चला थोडंसं हायड्रेशन झाल्यानंतर आपण परत एकदा रोडवरती आलोय. म्हणजे अरे ताण लागलेली भाऊ, 2 तास गाडी चालवतोय, 7 वाजता तिथं ताण लागली म्हणून घेतली, पाणी पिलं. आता परत आपल्या एकदा राईड वरती मस्त मजा. अरे डागेश भाऊ, रस्त्याच्या मध्ये काय आहे तुमचं? मान्य तुमचा एरिया आहे, पण रस्त्याच्या कडेला बसा ना भाऊ, मारसान की फुकट. हम्म हम्म हे घ्या.